नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना आहे. त्यामध्ये आदिवासी विकास विभाग भरती 2026 ही जी चौकीदार गट ड ची जी जाहिरात आली होती, त्या जाहिरातीची परीक्षेची जी डेट आहे ती डिक्लेअर करण्यात आलेली आहे. आणि हे जे नोटिफिकेशन आहे हे आहे 30 जून 2026 म्हणजे आजचंच आहे. आता यामध्ये हे जी चौकीदारची परीक्षा होणार आहे त्याचं वेळापत्रक जे या ठिकाणी इथं जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि या वेळापत्रकामध्ये आपल्याला 11 जुलै पासून परीक्षा सुरू होणार आहे आणि ती शिफ्ट वाईज असणार आहे ऑनलाईन सीबीटी पद्धतीनं. 11 जुलै पासून ते या ठिकाणी 16 जुलैपर्यंत ही परीक्षा असणार आहे. म्हणजे 11 ते 16 जुलै म्हणजे 5 दिवस ही परीक्षा असणार आहे. आणि यामध्ये हे या ठिकाणी सेंटर्स दिलेले आहेत, प्रकल्प कार्यालय दिलेले आहेत. जसं वर्धा आहे, चिमूर आहे आणि भामरागड आहे, जे 11 जुलैला परीक्षा आहे. त्यानंतर आहे घोडेगाव आहे, पुसद, भंडारा ही सुद्धा 11 जुलै आहे. त्यानंतर आहे धारणी, जव्हार, अहेरी, कळमनुरी ही आहे 12 जुलैला. त्यानंतर चंद्रपूर, नंदुरबार आहे 12 जुलै. डहाणू, तळोदा या ठिकाणी 13 जुलैला आहे. धुळे, नागपूर हे सुद्धा 13 जुलैला आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, राजूर आणि पेन हे 14 जुलैला आहे. त्यानंतर कळवण आणि किनवट हे सुद्धा 14 जुलैला आहे. त्यानंतर अकोला, गडचिरोली, पांढरकवडा हे 15 जुलैला आहे. त्यानंतर देवरी, शहापूर, यावल, सोलापूर हे 15 जुलैला आहे. त्यानंतर नाशिक शिफ्ट 1 म्हणजे नाशिकमध्येच काय आहे या ठिकाणी शिफ्ट 1 शिफ्ट 2 या दोन भागामध्ये डिवाइड करण्यात आलेला आहे. आणि 16 जुलैलाच या ठिकाणी ह्या दोन शिफ्ट असणार आहेत. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे जे हे आहे वेळापत्रक आहे हे आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्रामवर सुद्धा टाकलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी खाली आपल्याला वेळापत्रकामध्ये शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 चा टायमिंग सुद्धा दिलेला आहे की नेमकं तुम्ही कधी रिपोर्ट करायचं आहे, त्याचबरोबर गेट कधी क्लोज होणार आहे, स्टार्ट आणि एंड टाईम हे सगळं व्यवस्थित त्यांनी दिलेलं आहे. त्यामध्ये हे सर्वसाधारण शिफ्ट जे आहे, आता यामध्ये दिव्यांग उमेदवार असतील, सर्वसाधारण शिफ्ट असेल आणि दिव्यांग उमेदवाराची शिफ्ट 2 असणार आहे. ठीक आहे. आता यामध्ये रिपोर्टिंग टाईम जो आहे तो महत्त्वाचा आहे. रिपोर्टिंग टाईममध्ये आपल्याला सकाळी 8 वाजता यायचं आहे. ठीक आहे. सकाळी 8 वाजता परीक्षेच्या सेंटरवर जायचं आहे. रिपोर्टिंग टाईममध्ये 8 आहे. त्यानंतर गेट क्लोज जे आहे ते या ठिकाणी 9:30ला होणार आहे. आणि यामध्ये सकाळी 10 वाजता ही परीक्षा सुरू होणार आहे. म्हणजे 10 ते 12 या टायमिंगमध्ये या ठिकाणी ही एक्झाम कंडक्ट होणार आहे. त्यामध्ये ही शिफ्ट 1 आहे, त्यानंतर सर्वसाधारण शिफ्ट 2 आहे. आता शिफ्ट 1 जी आहे सकाळी 8 वाजता आहे. शिफ्ट 2 जी आहे दुपारी 1 वाजता आहे. शिफ्ट 2 दुपारी 1 वाजता. गेट क्लोज 2:30 वाजता आहे आणि परीक्षेचं टायमिंग आहे 3 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर दिव्यांगासाठी काय आहे तर इथं थोडा त्यांना एक्स्ट्रा टाईम असतो, त्यामुळं या ठिकाणी 3 वाजल्यापासून ते 5:40 पर्यंत म्हणजे 40 मिनिटं जे आहेत दिव्यांगांसाठी काय आहेत एक्स्ट्रा दिलेले असतात. तर आणि ह्याचे जे हॉल तिकीट आहेत उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र, हॉल तिकीट परीक्षेच्या 7 दिवस अगोदर उपलब्ध होतील. ओके. अशा प्रकारची महत्त्वाची जी सूचना आहे तर या ठिकाणी ट्रायबल डिपार्टमेंट मार्फत देण्यात आलेली आहे. तर परीक्षा 11 जुलैला सुरू होणार आहे. 11 जुलै ते 16 जुलै. त्यामुळे तुम्ही प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. अभ्यास करा. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. थँक्यू. ऑल द बेस्ट. जय हिंद.